नमस्कार मंडळी, आम्ही डीमार्टला गेल्यावरती आमची कशी फजिती झाली ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहाच. घरासाठी थोडं सामान घ्यायचं होतं, म्हणजे डाळी वगैरे संपल्या होत्या आणि त्याच्याबरोबरच बाकीच्या गोष्टी देखील घेतल्या. त्या घ्यायच्या नव्हत्या अजिबात, पण कशा घेतल्या गेल्या ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. घरामधून निघालो, कारच घेऊन गेलो होतो कारण आम्हाला सामान बरंच घेऊन यायचं होतं. तर म्हटलं की ते कारमध्ये घेऊन यायला इझी जातं, कारण बाईकवरती सगळं नाही आहे. डीमार्टमध्ये गेले की बरंच सामान घेणं होतं. विहान बघा किती खुश आहे, कारण त्याला ना ट्रॅक्टर किंवा ट्रक दिसला ना तो खूप हॅपी होतो. मला सांगत होता, हे बघ ट्रक आहे वगैरे. आम्ही ताथोड्याच्या डीमार्टला जातो आणि सॅटर्डे संडे आम्ही मोस्टली जात नाही, कारण खूप गर्दी असते. अदर डेजला मंडे टू फ्रायडेमध्ये नवरोबाचं कधी ऑफिस लवकर झालं नाही की मग आम्ही जाऊन येतो त्या दिवशी. आता आम्ही डीमार्टमध्ये पोचलो. तिकडे गेल्यावरती थोडी शॉपिंग करायला चालू केली. पहिल्यांदा खाली शॉपिंग केली, म्हणजे डाळी म्हणा किंवा तांदूळ, मखाणा वगैरे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या, ते घ्यायला सुरुवात केली. मी डाळी आणि तांदूळ जास्त असं पॅकेटमधलं नाही घेत, असं सुट्टेच घेते. बॅगेमध्ये जेवढं पाहिजे तेवढं घेताही येतं आणि मला असं वाटतं की हे जास्त फ्रेश असतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. थोड्याशा पॅकेटमधल्या पण डाळी घेते, म्हणजे अख्खा मसूर तिथे नव्हता म्हणून मी पॅकेटमधलंच घेतलं. आणि आम्ही लगेच यायचं म्हणून ना मी डायपर किंवा बॅग काहीच घेऊन गेली नव्हते. म्हटलं लगेचच यायचं तर कशाला घ्यायचं. पण तेवढ्यात विहाननी शी केली आणि आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही की मी विहानची डायपर बॅग घेऊन गेले नाही. प्रत्येक वेळी अगदी जवळ कुठेही जायचं असेल ना तरीही मी बॅग सोबतच घेऊन जाते. पण आज म्हटलं की त्यानं मॉर्निंगला केली आहे तर तो नाही करणार, पण त्याने केली आणि खूप गोंधळ झाला आमचा, कारण आमच्याकडे डायपर नव्हतं, वाईप्स नव्हते, काहीच नव्हतं. मग आम्ही तिथून घेतलं, पहिले डायपर घेतलं, वाईप्स घेतलं, त्याचं बिल केलं, मग वरच्या साईडला गेलो, तिकडे त्याचं सगळं साफ केलं आणि मग बाकीची शॉपिंग करायला चालू केलं. आता वरती गेल्यावर ना तिथे बऱ्याच गोष्टी नवीन नवीन दिसल्या आणि म्हटलं आता बघूयात. तर सुरुवातीला क्लिप्स दाखवल्या, त्या खूप स्वस्त होत्या, 39 रुपीजला, आणि या पर्स देखील स्वस्त होत्या. यामधलं कोणतं मी घेतलं ते तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये दाखवतेच. मी कन्फ्यूज झालेले कोणतं घेऊ, मग नवरोबाला विचारलं तर नवरोबाने सजेस्ट केलं, ते शेवटी व्हिडिओमध्ये पहा तुम्ही. आणि विहानचं चालू होतं खेळणी बघणं, त्याला ती गाडी फार आवडली. त्याच्यानंतर कॅप्स पाहत होते मी, की आता बाईकवरती उन्हामध्ये आम्ही जात असतो कधी कधी, तर म्हटलं की विहानला यूज होईल. मी कन्फ्यूज होते कोणती घेऊ, दोन्ही पाहिल्या. तर मग नवरोबा म्हटले स्वस्त आहे, काहीतरी 59 रुपयाला होती एक कॅप, म्हणून मग मी दोन्ही घेतल्या. विहान तसा शांत आहे, म्हणजे तो ऐकतो मी काही गोष्टी सांगितल्या की, त्यामुळं आम्हाला त्रास नाही होत. शॉपिंगला गेलो किंवा कुठे बाहेर गेलो तरी तो एकदम रिलॅक्स असतो. मी सांगितलं तर ऐकून घेतो, खेळतो, मस्ती पण करतो, असं नाही की नाही करत, पण ऐकून पण घेतो. तर या दोन्ही कॅप्स मी घेतल्या, मला आवडल्या. तिथे प्लास्टिकचे डबे देखील होते, हे बघा 70 रुपयाला 2 होते आणि छान वाटला कलर, पण मी नाही घेतलं कारण प्लास्टिक जास्त नाही घ्यायचं असं ठरवले मी. नंतर नवरोबा बॉटल्स बघत होते. या स्टीलच्या बॉटल आहेत, नवरोबांना जिमला जाण्यासाठी बॉटल हवी होती. मला ही ग्रीन कलरची बॉटल खूप आवडली आणि नवरोबाला ब्लॅक कलरची बॉटल आवडली होती, पण या दोन्ही बॉटल आम्ही घेतल्या नाहीत. नंतर दुसरीकडे गेलो तर तिथं ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर, पिंक कलर सगळे कलर होते आणि नवरोबाला त्यामधला ब्ल्यू कलर आवडला म्हणून त्यांनी ब्ल्यू कलरची बॉटल घेतली आणि मग मी पिंक घेतली. तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी मी शॉपिंग दाखवतेच सर्व. विहानला पॉपकॉर्न देखील खायचे होते. इथले पॉपकॉर्न छान आहेत, तर आम्ही घेतो प्रत्येक वेळी गेल्यावरती आणि मस्त आहे, तिथली टेस्ट छान आहे. नंतर आमची शॉपिंग झाली, मग सगळं मी बॅगमध्ये भरत होते. नवरोबा विहानला बघत बघत माझं शूटिंग देखील करत होते. आम्ही व्लॉग बनवायचं ठरवलं होतं. डेली व्लॉग थोडं होत नाही आहे पॉसिबल, कारण विहान लहान आहे, जसं मी सुरुवातीला पण सांगितलं होतं. पण जसं पॉसिबल होईल तसं मी शूट करत असते. हे बघा, आता आम्ही जायला आम्हाला वेळ झाला, कारण ते शी काढायला 1 तास आमचा गेला तिकडे. त्याच्यानंतर मग खालची परत थोडी शॉपिंग केली, म्हणजे आमचं डाळी वगैरे राहिल्या होत्या, अर्धा घ्यायचा मखाणा किंवा मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या. वरची थोडी शॉपिंग झाल्यावरती खाली घेतली आणि आम्ही सॅटर्डे संडे जात नाही जसं मी सांगितलं, त्यामुळे तिथं गर्दी नव्हती, म्हणजे ट्रॅफिक वगैरे नाही लागला. आम्ही लगेच घरी आलो. आल्यावरती विहानला ही लगेच गाडी ओपन करायची होती, तर मी काढून दिली. त्याला खूप आवडली ही गाडी. विहान बाहेर हट्ट करत नाही, म्हणजे मी त्याला सांगून देते की मी तुला हे घरी गेल्यावरती लगेच काढून देते, किंवा आम्ही काही चॉकलेट वगैरे जरी घेतलं तरी मी त्याला सांगत असते की मी तुला घरी गेल्या गेल्या देते आणि मी घरी आल्याला देते. मग तो रस्त्यामध्ये हट्ट पण नाही करत. आता मी त्याला खेळायला दिलं, तो खेळत होता गाडी. मग तोपर्यंत मी हे डबे ना पुसून ठेवत होते. मी जायच्या अगोदर धुवून ना असं घालून गेले होते ताटामध्ये उलटे, तर म्हटलं आता सुकले थोडेफार, तर थोडंफार पुसून ठेवायचं. मी ही डबे सगळे बॅगेतच ठेवते, कारण ना डबा बांधण्याच्या वेळेला एकदम इझी जातं, ते शोधत बसावं नाही लागत, सगळे डबे एकत्रच असतात. नवरोबा ऑफिसला जातात तेव्हा सकाळी सकाळी गडबड होते, त्यामुळे मग मी एकत्रच ठेवते की हे आपल्याला पटकन इझी जातं. आता डबे वगैरे पुसून ठेवले. बाकीची भांडी देखील थोडीशी मांडायची होती, ती मांडून घेतली आणि मग मी पटकन भाकरी करायला घेतली. सकाळची एक भाकरी होती, म्हटलं मी तीच खाईल आणि नवरोबासाठी गरम गरम भाकरी केली.
त्यांना पण 1 ते 2 भाकरी बास होतात, पण जास्त भूक नाही आहे म्हणून मग एक मोठी केली आणि एक एकदम छोटी भाकरी केली. एक करू नये म्हणतात, म्हणजे माझी आई सांगत असते मला की एक भाकरी कधीच करायची नाही, त्यामुळे मग मी 2 केल्या, एक छोटी केली आणि एक मीडियम साईजची केली. भाकरी झाल्यावरती मी लगेचच गॅस, किचन ओटा सर्व पुसून घेतलं, कारण भाजी मला बनवायची नव्हती. सकाळची थोडी भाजी होती, तर म्हटलं नवरोबा तेच खाऊन घेतो, नको बनवू. आता कंटाळा पण आला होता, कारण सकाळी व्हिडिओ केले होते, दुपारी थोडं एडिटिंगचं काम केलं आणि त्याच्यानंतर नवरोबांचं ऑफिस झाल्यावर डी-मार्टला गेलो, तिकडून आल्यावरती स्वयंपाक. तर असं असतं माझं रुटीन थोडं गोंधळाचं. त्यामुळे त्या दिवशी मी ना बाकीचं सामान काढायचं काम अजिबात केलं नाही. जेवण केलं, थोडेसे भांडे धुतले आणि झोपून गेले. मग हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ केला आहे मी, म्हणजे सामान काढण्याचा सर्व. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं मला की मी काय काय घेऊन आली आहे, त्यामुळे मग हे दुसऱ्या दिवशी केलं. मला त्या दिवशी व्हिडिओ दुसरा एक करायचा होता, तो व्हिडिओ करून झाल्यावरती मग मी हे शूटिंग केलं बाकीचं. आता इकडे मखाने, काजू, बदाम किंवा खजूर वगैरे मी सर्व आणते, कारण मी विहानला घरामध्येच बॉर्नव्हिटा पावडर बनवते. मी विकतची बॉर्नव्हिटा किंवा हॉर्लिक्स त्याला देत नाही. ते कसं बनवते त्याचा व्हिडिओ देखील तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. सर्व ना मी हे समोरच्या बरणीमध्येच ठेवते, अशा ट्रान्सपरंट बरणीमध्ये, कारण नवरोबांना रात्री बदाम भिजवून ठेवत असतात किंवा अक्रोड देखील भिजवून ठेवतात, तर त्याच्यामुळे त्यांना ते इझी जातं, दिसतं म्हणून. आणि म्हणून मी समोरच ठेवते. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते पुढे की कसं मी ऑर्गनाईज करते. तर इकडे मी वेलदोडे पण आणले होते, कारण मला वेलची पावडर करायची होती. तर अक्रोड, मी बदाम, काजू सर्व हे बरणीमध्ये घालून ठेवलं. या सर्व बरण्या देखील मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत. याची लिंक मी दुसऱ्या चॅनलवरती देते. मी जसं सांगितलं की हे चॅनल आपलं अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे, त्यामुळे मला इकडे लिंक्स देता येत नाही. मी तर ऋतुजाज किचन या चॅनलवरती पण शॉर्ट अपलोड करते ना, तिथे वरती टॅग केलेलं असतं प्रोडक्ट, त्यामध्ये तुम्ही चेक करत जा तुम्हाला जे प्रोडक्ट हवे. मी दर 1-2 दिवसाला ना तिथे प्रोडक्ट टॅग करत असते, त्याच्यातून तुम्हाला तिकडून प्रोडक्ट घेता येतील. सर्व ड्रायफ्रुट्स ठेवून झाल्यावरती ना मग मी डाळी वगैरे ठेवायला चालू केलं. मी वेट लॉस जर्नी चालू केलेली आहे, तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. त्यामुळे मी ओट्स खूप जास्त आणले, कारण मी मॉर्निंगला ओट्सचा नाश्ता जास्त करते आणि त्याच्यानंतर मग भाकरी वगैरे थोडीशी कमी खात असते. तर आता या सगळ्या डाळी, तांदूळ मी घेऊन आलेली आहे. तूर डाळ, मूग डाळ किंवा ओट्स जास्त आहेत सगळ्यात जास्त, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की वेट लॉस चालू आहे माझं. आणि माझं वजन ना आता 61 आहे. मला जास्त कमी करायचं नाही आहे, पण माझ्या हाईटनुसार मला ना 54 ते 59च्या दरम्यान वजन पाहिजे. मग 56-57 माझ्या हाईटला ना छान दिसतं, जास्त जाड पण नाही दिसत आणि जास्त बारीक पण नाही दिसत. म्हणून ना मला 4-5 किलोच वजन कमी करायचं आहे, पण तेच वजन ना बरेच दिवस झालं मी ट्राय करते, पण अजिबात कमी होत नाही आहे. तर म्हटलं आता थोडे दिवसांनी तुमच्याबरोबर शेअर करते झाल्यावरती. आता झालेलं आहे 60 झालं आहे, अजून एक 3-4 किलो कमी झालं की मग तुमच्याबरोबर जर्नी शेअर करते. आता ह्या मी मसूर डाळ, तूर डाळ हे सगळ्या डाळी एकत्र ठेवते. या बरण्या देखील मी ऑनलाईन घेतलेत, त्या देखील मी टॅग करेल त्या चॅनलवरती जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि रोजचं ना तूर डाळ आणि तांदूळ आम्हाला जास्त लागतं, म्हणजे विहानला डाळ भात जास्त आवडतो, तर ते मी ह्याचं समोरच्या बरणीमध्ये ठेवत असते, कारण ते घ्यायला सोपं जातं. आणि बाकीच्या डाळी जास्त नाही लागत, कधी कधीच लागतात, त्यामुळे त्या पाठीमागे ठेवते मी. मग असे हे दुसरे स्टीलचे डबे देखील आहेत माझ्याकडे, त्यामध्ये घालून ठेवत असते. आणि हे निरमा, हे आम्हाला निरमा खूप जास्त लागतो, कारण विहानचे कपडे खूप खराब होत असतात. गार्डनला गेला आणि तो आता स्वतःच्या हाताने जेवतो, त्यामुळे त्याचे कपडे खूप खराब होत असतात. दिवसामधून 4-5 वेळा तरी कमीत कमी कपडे बदलले जातात. आणि हा निरमा देखील मी बरणीमध्ये अशा प्रकारे भरून ठेवत असते, कारण ते घ्यायला सोपं जातं. हे डायपर आणि वाईप्स आहेत, आता जास्त लागत नाही, पण कुठे बाहेर जायचं असेल तर म्हणून इमर्जन्सीसाठी आणून ठेवतो. आता हे ओडोनिल आणि सोप आहे. आणि हा मिरर देखील आहे, यामध्ये खूप छान दिसतं बरं का. हा स्वस्त आहे, ऑनलाईन देखील आहे, पण मला डीमार्टमध्ये दिसला म्हणून मी आणला आहे, कारण मी माझ्या माहेरी बघितलं आहे. माझ्या माहेरी एका बाथरूममध्ये हा मिरर लावलेला आहे, म्हणून म्हटलं आपण पण ट्राय करूयात. आणि हे ना ब्रश ठेवायचे केस आहेत. माझ्याकडे एक जुना आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवते, पण तो साफ करायला थोडं अवघड जातं. आणि हे देखील स्वस्त होते, म्हणून म्हटलं हे 2 घेऊयात, कारण हे क्लीन करायला इझी जातं, एकदम प्लेन आहेत. हा बघा, हा अगोदरचा ना ब्रश ठेवायचा बॉक्स आहे, पण हे स्वच्छ करायला थोडं अवघड जायचं, कारण हे असे काच आहेत ना, त्यामध्ये घाण अडकते. तर हे प्लेन असे मला चांगले वाटले, आणि हे घासलं की एकदम स्वच्छ होतं, त्यामुळे मी हे घेतले दोन्ही. आणि माझ्या बाथरूममध्ये ना, एका बाथरूममध्ये पूर्ण पिंक कलरचा सेट आहे, म्हणजे बादली वगैरे सगळंच, आणि दुसरीकडे ब्ल्यू कलरचा. तुम्हाला कधीतरी मी बाथरूमचं पण दाखवेल. हे ब्रश देखील मी घेतले होते. आणि या 2 बॉटल्स आहेत. नवरोबासाठी ही ब्ल्यू कलरची घेतली आणि माझ्यासाठी ही दुसरी पिंक कलरची. हे मला दोन्ही बॉटलचे कलर खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि रूम फ्रेशनर 2 घेतले होते. आम्ही रूम फ्रेशनर थोडा वापरतो,
कारण छान वाटतं. जास्त पण नाही वापरत, पण थोडं वापरलं जातं, म्हणजे वीकमधून एकदा दोनदा वगैरे सर्व साफ केलं की आम्ही रूम फ्रेशनर मारत असतो. आणि या 2 कॅप्स मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवलं, या दोन्ही मला खूप जास्त आवडल्या. कलर छान वाटले, त्यामुळे दोन्ही देखील घेतले. विहानचा ना टक्कल देखील करायचा होता, तर त्याचे केस थोडे लालसर आहेत आणि विरळ देखील आहेत. मग मला खूप जणांनी सांगितलं की ना टक्कल सारखा केलं की केस चांगले येतात लहानपणी, म्हणून म्हटलं आता करूयात. आणि हे नवरोबानी देखील 2 कॅप्स घेतल्या, कारण ते देखील ऑफिसला ना बाईकवरती जातात, तर त्यांना देखील पाहिजे होत्या, म्हणून त्यांनी देखील घेतल्या. आणि मला ही पर्स खूप जास्त आवडली. तुम्ही व्हिडिओमध्ये ब्लॅक कलर देखील पाहिला असेल सुरुवातीला, पण ब्लॅक कलरची मला आता नको होती, खूप कॉमन वाटला तो कलर. आणि हा कलर मला खूप एकदम छान वाटला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काय माहिती, मला खूपच जास्त आवडली ही पर्स. आणि ही बॉटल देखील मॅचिंग झाली, हे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय. आणि घेतल्यावरती देखील सुंदर वाटते, हे बघा. आणि मी हेअर बोटॉक्स केलेलं आहे, त्यामुळे मला छोट्या छोट्या क्लिप्स हव्या होत्या आणि तिथे मला ते चांगल्या वाटल्या. कलर देखील छान होते, म्हणून मी 2-3 पॅकेट्स घेतले. आणि एक मला साडीवरती हेअरस्टाईल करायला देखील क्लिप आवडली, ती देखील स्वस्त होती, त्यामुळे ती देखील घेतली. माझी शॉपिंग कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आज बनवलेला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू उद्या. बाय बाय.